बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 मधला सेकंड आहे, ठीक आहे, बी मधला सेकंड. तर बी मधलं सेकंड काय दिलेलं आहे, शो दॅट द इक्वेशन x⁻² प्लस 6xy² dx प्लस 6x²y प्लस 4y² dy इक्वल्स टू 0 इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. बघा आपल्याला काय करायचं आहे, ही जी गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही ते चेक करायचं आहे. बघा सोल्युशन, सगळ्यात पहिले काय करायचं, गिवन डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, 3x² प्लस 6xy² dx प्लस ब्रॅकेटमध्ये 6x² प्लस 4y² dy इज इक्वल्स टू 0 आहे, ठीक आहे. मग याला काय करायचं, कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ m dx प्लस n dy इक्वल्स टू 0, ठीक आहे. मग यासोबत कम्पेअर जर केलं तर मग इथं वेअर m इज इक्वल्स टू च्या जागेवरती काय बघा, dxच्या जागेवरती dx आहे, mच्या जागेवरती दिलेलं आहे 3x² प्लस 6y² आणि n इज इक्वल्स टू काय आहे 6x² प्लस 4y², ठीक आहे. मग आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही त्यासाठी काय केलं होतं, डेल m अपॉन, मग इथं लिहायचं डिफरन्शिएट पार्शियल डिफरन्शिएट, ठीक आहे. इथल्या पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. मग इथे येणार डेल m अपॉन डेल y इज इक्वल्स टू डेल y ऑफ 3x² प्लस 6xy², ठीक आहे. मग आता बघा इथं लक्ष द्या, ज्यावेळेस आपण वायच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करणार आहे त्यावेळेस x काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. मग इथे येणार डेल m अपॉन डेल y इज इक्वल्स टू, आता बघा इथं वायच्या टर्म कॉन्स्टंट राहणार आहे, मग इथं y आहे का, नाही. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार इथं बघा y, पण इथं 3x² 3 पण कॉन्स्टंट, x² पण कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 प्लस, आता इथं 6 काय कॉन्स्टंट, x काय कॉन्स्टंट आहे, मग yचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 × y⁻² येणार, ठीक आहे. म्हणजे इथं काय आलं डेल m अपॉन डेल y इज इक्वल्स टू 6x, बघा आता 6 दुणे 12 होणार, ठीक आहे. 6x आणि y⁻² y येणार म्हणजे 12y आलं. मग तसंच n ला काय करायचं, पार्शियल डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू, बघा पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं काय येणार डेल n अपॉन डेल x इज इक्वल्स टू डेल y डेल x ऑफ n काय 6x⁻² प्लस 4y², ठीक आहे. मग इथं येणार बघा, आता xने डिफरन्शिएट करणार त्यावेळेस yचे टर्म कॉन्स्टंट राहणार, ठीक आहे. मग हा 6 काय कॉन्स्टंट आहे, y पण काय कॉन्स्टंट आहे, आणि x² काय येणार 2 × x⁻² प्लस 4 काय कॉन्स्टंट आहे, y काय कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणजेच डेल n अपॉन डेल x, डेल n अपॉन डेल x इज इक्वल्स टू, साई दोन्ही किती झाले 12 xy. आता बघा x⁻² म्हणजेच 1 राहणार आहे आणि x × y. मग बघा डेल m अपॉन डेल y इज इक्वल्स टू डेल n अपॉन डेल x आलंय. मग इथं लिहायचं हेन म्हणून ठीक आहे, डेल m अपॉन डेल y इज इक्वल्स टू डेल n अपॉन डेल x इज इक्वल्स टू 12xy. मग इथं लिहायचं हेन्स, हे बघा हे कशी आली इक्वल आली, हेन्स इट सॅटिस्फाय
satisfy the condition of exactness. So given differential equation is exact differential equation. ठीक आहे, म्हणजे गिवन डिफरन्शियल इक्वेशन कसं आलं, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आलं. मग एक्झॅक्टनेसची प्रॉपर्टी काय राहते, डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू डेल एन अपॉन डेल एक्स आलं पाहिजे. ठीक आहे, मग हे दोन्ही कसे आले, सेम आले. मग आता दोघं सेम आल्यामुळं या ज्या गिवन जी इक्वेशन होती तिने एक्झॅक्टनेसची प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली, म्हणून ती इक्वेशन कशी आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, मग आता आपण लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू.